कबीरजीनं सांगितलं देवा सावध व्हा आणि पितांबर बांधून घ्या. भगवंताचा पितांबर कबीरजीने उचलून दिला, कमरेला बांधला. देव पुन्हा भजनात दग्ध झाले. आणि त्यानंतरचा जो प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये मला महिला सांगायची. वारकरी संप्रदाय महिलेला किती स्थान देतो ऐका. आज इथं कीर्तनात सगळे पुरुष उभे. अशोक महाराज बऱ्याच ठिकाणी कीर्तनामध्ये महिला टाळ घेऊन उभे असतात की नाही? असतात. आता इथं सगळी जुनी मंडळी बसलेली. काका कीर्तनामध्ये महिला टाळ घेऊन उभ्या हे चित्र तुम्हाला कधीपासून पाहायला भेटतं? वा, टाळे वाजवा त्यांच्या घरात. पाहायला कधी भेटलं? 700 वर्षाचा इतिहास आहे. जनाबाई बसणं. वा वा, टाळे वाजवा त्यांच्या. त्यांनी जनाबाईचं नाव सांगितलं. मग मी सांगतो तुम्हाला, माझा जन्म 11 ऑगस्ट 1993 93. शाळेमध्ये असताना 5वी 6वी आळंदीत गेलो. आळंदीत गेल्यानंतर पहिल्या वर्षी शिवाजीनगर आडुळा गावात जेव्हा सत्याला उभं राहिलो, मला चांगलं आठवतं 2002-03 पर्यंत अशोक महाराज कीर्तनामध्ये महिला टाळ घेऊन उभ्या नव्हत्या. 2002, 3, 4, 5 पर्यंत कीर्तनात मला महिला टाळ घेऊन उभ्या दिसल्या नाही. ह्या गेल्या 10-12 वर्षापासून आमच्या माता माऊली कीर्तनात टाळ घेऊन उभा राहतात. पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या या देशामध्ये महिला कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहायला लाजत, पुरुषांना घाबरत होत्या. 15 वर्ष फार मला महिला कीर्तनात टाळ घेऊन उभ्या दिसत्या. 15 वर्ष म्हणजे 2005, 6, 7, 8चा भाग. 2025च्या जवळ 15 वर्षापासून महिला जर फक्त टाळ घेत असतील, आता कीर्तन करताय तो भाग वेगळा, परंतु 20 वर्षापूर्वी या पूर्ण राज्यामध्ये कीर्तनात महिला टाळ घेत नव्हत्या. हे मी बघितलंय. मग 20 वर्षापूर्वी महिलांना कीर्तनात टाळ घेण्याकरता जर संमती नव्हती, तर 800 वर्षापूर्वी वाळवंटामध्ये सगळ्या पुरुषांच्या मध्ये माझ्या वारकरी संप्रदायानं आनंदानं जनाबाई उभी केली. हा माझ्या वारकरी संप्रदायाचा इतिहास. नुसतं उभं नाही केलं अशोक महाराज, तर त्या जनाबाईला अधिकार दिले. कुठले अधिकार दिले? जनी म्हणे ज्ञान देवा, जनी म्हणे ज्ञान